नाशिकमधील महिलेस कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या पांढरपेशीय गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने विरारमधून केली अटक। जानेवारी 2023 पासून फिर्यादी सौ रीता गौरव दानी राहणार नाशिक रोड नाशिक यांनी साखर एक्सपोर्टचा व्यवसाय सुरू केल्याने स्टर्लिंग पॉवर जिनेसिस कंपनी मुलुंड मुंबई यांनी फिर्यादी यांना श्रीलंकेत 12,000 मेट्रिक टन साखर पाठवण्याची ऑर्डर दिल्याने फिर्यादी यांनी आरोपी अमित अनंत महाडिक राहणार विरार या साखर खरेदी करायची असल्याचे सांगितल्याने आरोपी अमित महाडिक यांनी कोल्हापूर येथून 20 कंटेनर साखर खरेदी करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून 2,53,36,347 रुपये टप्प्याटप्प्याने स्वतःच्या बँक खात्यावर घेतले असून 20 कंटेनर साखर सुप्रीम कंटेनर लाईन शिपिंग कंपनीच्या मार्फत श्रीलंकेत पाठवण्यासाठी खरेदी केली आहे असे सांगितले। परंतु फिर्यादी यांनी सुप्रीम कंटेनर लाईन शिपिंग कंपनीमध्ये माहिती घेतली असता आरोपी व त्याचे 5 ते 6 साथीदार यांनी साखर खरेदी न करता फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांची एकूण 2,53,36,347 रुपये एवढी रकमेची फसवणूक केली म्हणून आरोपी अमित अनंत महाडिक व इतर 5 जणांविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 405/2024 भारतीय दंड न्याय संहिता कलम 420, 406, 409, 465, 468, 34 प्रमाणे दिनांक 29/7/2024 रोजी गुन्हा दाखल आहे। सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार आहेत। सदर फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यातील सराईत पांढरपेशीय गुन्हेगार यांना तात्काळ अटक करण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपआयुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अमित अनंत महाडिक याचा कोणताही सुगावा नसताना तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून आरोपी हा वसई विरार जिल्हा पालघर या भागात असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण यांचे पथक दिनांक 10/12/2024 रोजी वसई विरार जिल्हा पालघर येथे खाना करून सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आरोपी अमित अनंत महाडिक वय 43 वर्ष राहणार गुलमोहर कॉम्प्लेक्स फेज 1 वसई विरार यास बोडिंज पोलीस ठाणे मीरा भाईंदर हद्दीतून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतला असून त्यास पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण, राजेश राठोड, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। गुंडाविरोधी पथकाने वसई विरार मीरा भाईंदर येथून आरोपी अटक केल्याबाबत त्याची माहिती अशी की सौ रीता गौरव दानी या फिर्यादीने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे त्यांची आरोपी नामे अमित अनंत महाडिक व त्याचे 4-5 साथीदार यांनी साखर खरेदी करण्याच्या उद्देशाने जवळजवळ 2,53,36,000 रुपयाची फसवणूक केली म्हणून नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 405/24 भादवी 420, 409 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा 29/7/2024 दाखल होता। गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे। परंतु सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अद्यापर्यंत फरार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर व मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव सर, मान्य ECP क्राईम श्री संदीप मिटके सर यांनी सदरच्या आरोपीस पकडण्याबाबत तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकास आदेशित केले। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने आरोपी त्याची माहिती घेतली असता आरोपी अमित अनंत महाडिक हा वसई विरार येथे असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे श्रेणी PSI मलंग गुंजाळ, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे व प्रवीण चव्हाण असे वसई विरार येथे जाऊन बोळिंज पोलीस ठाणे मीरा भाईंदर येथे
सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतलं. सदरचा आरोपी नाशिक येथे आणून पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरचे आरोपी पकडणे कामी गुंडाविरोधी पथकामधील पोलीस अंमलदार मलंग मुंजा, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण, राजेश राठोड, अशोक आगाव, महिला पोलीस अंमलदार सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडलेली आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.